पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 7 मराठी। रोमकरास पत्र अध्याय 7 रोमकरास पत्र अध्याय 7 विवाहावरून घेतलेला धडा। विवाहावरून घेतलेला धडा। बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे। मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याचवर चालते। याविषयी तुम्ही अज्ञ आहा काय? नवरा जिवंत आहे तोपर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्राप्रमाणे त्याला बांधलेली आहे। नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते, म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतात, पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते। नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असतानाही व्यभिचारिणी होत नाही। त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्हीही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण परमेश्वराला फलदायी असे व्हावे। आपण देह स्वभावास अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या। आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत। म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखाला धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करतो। नियमशास्त्र व पाप, नियमशास्त्र व पाप। तर मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? असे अगदी नाही। तरी पापाची ओळख नियमशास्त्र वाचून कशानेही मला झाली नसती। लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर लोभाचे ज्ञान मला झाले नसते। ह्या आज्ञेच्या योगे पापाने संधी साधून माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला, कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे। मी नियमशास्त्र विरहित होतो तेव्हा जिवंत होतो, पण आज्ञा देण्यात आल्यावर पाप सजीव झाले आणि मी मृत्यू पावलो। याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन तिचाच परिणाम मरण आहे, असे माझ्या अनुभवास आले आहे। कारण पापाने संधी साधून आज्ञेच्या योगे फसविले व तिच्या योगे मला जीवे मारिले। तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे। तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? असे अगदी नाही। पाप ते पाप असे दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते मला मरणास कारण झाले, यासाठी की आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे। मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा। मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा। मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा। आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक रूपाचे आहे आणि मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे। कारण जे कर्म मी करतो त्याचे मला ज्ञान नाही, म्हणजे जे माझ्या मनात असतं ते मी करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते ते करतो। जे माझ्या मनात नसते ते जर करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो। ह्यावरून ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप करते। कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काहीही चांगले वसत नाही। इच्छा करणे हे मला होते, पण साधू कर्म करणे होत नाही। जे चांगले करावेसे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो। जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप करते, जो मी साधू कर्म करू पाहणारा।
त्या मला हा नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. माझे अंतस्थ जे आहे ते परमेश्वराच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करते. तरी माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमांच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? आपला प्रभू येशू ख्रिस्त. याच्याद्वारे मी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. ह्याप्रमाणे मी स्वतः मनाने परमेश्वराच्या नियमांचे दास्य करतो आणि देहाने पापाच्या नियमांचे दास्य करतो.